गुड मॉर्निंग मंडळी. AN ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे अक्षय नागवेकर. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत माझ्या ताईच्या घरी. तर तिचं एक हॉटेल आहे सुंदर, मनीषा निवास नावाचं. तर त्या हॉटेलमध्ये घरगुती जेवण व राहण्याची उत्तम सोय अशी सुद्धा सुविधा असते. तर तुम्हाला दाखवतो मी आता ताईचं हॉटेल कसं आहे. माझ्या मंडळी आपण आता घरून निघतो. ॲक्च्युली पाऊस असल्यामुळे थोडा आपल्याला उशीर झाला आहे. तर बघू शकता माझं गाव. तर भेटू पण डायरेक्ट ताईच्या हॉटेलच्या इथे, कारण की पाऊस असल्यामुळे मोठं ब्लॉगिंग तर करता येणार नाही. पाऊस खूप कमी झाला आहे. तर आपण थांबलो. आता बघू शकतो तुम्ही पाळडे गावात पोहोचलो आपण. तर पाळडे गावाला लागला मस्त समुद्र किनारा आहे, अरबी समुद्र आहे. आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता तिकडे जो दिसतो तुम्हाला हरणाईचा किल्ला आहे. मी आता ताईच्या घरी पोहोचलोय. मी आहे मनीषा निवास बोर्ड पण तुम्हाला दाखवलं बघू शकता. हा आहे किचन. मामी इथे बसलाय. हे किचन दाखवतो तुम्हाला मंडळी. ही आहे माझी ताई. व्हिडिओमध्ये स्वागत आहे AN ब्लॉग्समध्ये. आणि हे भाऊजी. तर ताई आज ॲक्च्युली टुरिस्ट नाही, त्याच्यामुळे एवढं काय तुम्हाला दिसणार नाही. इथे सगळं काय नव्हतं. इथे पूर्ण मच्छी असते. आज ॲक्च्युली पावसाचं तुम्हाला पावसाचं सीझन चालू आहे, म्हणजे टुरिस्ट लोक जास्त मुंबईतून किंवा पुण्यातून कोकणामध्ये नाही आहे. पाऊस गेल्यानंतर आपण पुन्हा येऊ. तर पुन्हा आपण व्हिडिओ शूट करायला दाखवू की कसं किचनमध्ये काय ताईच्या बनतो. ठीक आहे. नमस्कार मंडळी. तर बघू शकता मनीषा निवास, अस्मिता कुंभेकर आणि विश्वनाथ कुंभेकरांची आहे. तर तिघे तर इथे बसले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही तिथे बघू शकता मनीषा निवास तुम्ही बघू शकता. तर मनीषा निवासची सुरुवात कशा प्रकारे झाली तर आज माझे भाऊ तुम्हाला सांगणार आहे. तर भाऊजी मला सांगा की मनीषा निवास तुम्ही कधी चालू केलं, किती वर्ष झाली मनीषा निवास तुम्ही सांभाळता? नमस्कार, माझं नाव विश्वनाथ कुंभेकर आणि आमच्या मॅडम अस्मिता कुंभेकर, माझी आई शैला कुंभेकर, माझी मुलं आहेत. तर दापोलीमध्ये माझं घर आहे, जालगावमध्ये. आणि दापोलीमध्ये स्टँडजवळ माझं एक छोटंसं वडापावचं दुकान होतं. त्यामध्ये उसळ मिसळ सगळं काही मिळायचं. पण आमची स्वप्न मोठी होती, काहीतरी मोठं करायचं होतं. त्या दृष्टीने आमचं बोलणी या व्यक्तीगत त्या व्यक्ती मित्रमंडळीकडे आमची चालू होती. किंवा खाली मुरुड जे मोठं गाव आहे किंवा हरणे आहे, तिथं टुरिस्ट लोक भरपूर येतात. तर तिथे आपल्याला हॉटेल कसं घेता येईल, की तिथं आपलं हॉटेल कसं उभारता येईल, त्या दृष्टीने आमची बोलणे चालू होते. तर असं ते एक व्यक्ती मिळाला. त्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही खाली हे जे पाळंदे गाव आहे, पाळंदे गावामध्ये जे मनीषा होमस्टे आहे, तर या मनीषा होमस्टेमध्ये आम्ही 2016मध्ये आलो इथे. आणि 2016पासून ते आज 2023 आहे, जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालेली आहेत आम्हाला इथे. आणि बऱ्यापैकी पुण्याचा, सातारा, कराड, जळगाव, धुळे, केवळ नागपूरपासून लोक आज आपल्या हॉटेलला भेट देत आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट आहे की अनेक लोक आज आपल्या ह्या माझ्यासोबत त्यांच्याशी ओळख झालेली आहे. आणि आज माझा मेवना म्हणजे अस्मिताचा भाऊ अक्षय नावेकर मुंबईवरनं काल त्याच्या गावी आलेला, शिपोळीमध्ये मंडळ काल शिपोळी म्हणून ते गाव आहे, त्या गावामध्ये आलेला. आज तो आम्हाला भेटण्यासाठी खास पाळंदे या गावात आलेला आहे. आणि आज तो त्यांनी एक यूट्यूब नवीन चॅनल चालू केला आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत हे पोहोचवण्याची गरज आहे, जेणेकरून ते लोकांमध्ये कळलं पाहिजे. किंवा हॉटेल आज लोक गुगलवर सर्च करतात की कुठे कुठे चांगलं आहे, होम डिलिव्हरी कुठे काय, राजस्थानला कुठे चांगले आहे, चांगले जेवण कुठे आहे, त्यामुळे लोक सर्च करत असतात. बरोबर. जसं भाऊजीने सांगितलं की आपलं स्वप्न मोठ्या माणसाने बघितलं पाहिजे, तरच आपण काहीतरी मोठे होऊ. तर आपण स्वप्न नाही बघितलं तर आपण पुढे जाऊन काहीच नाही करू शकत. बरोबर आहे. तर मी त्यांना असं नाही की आता 4-5 वर्ष झालं ओळखतो. ताईचं लग्न झालं ऑलमोस्ट 2006 साली, 2005-6 साली. ठीक आहे. तर ऑलमोस्ट आता 18 वर्ष पूर्ण आले लग्नाला. तर मी त्यांना 18 वर्षापासून, तेव्हा मी ॲक्च्युली 5वीमध्ये होतो, तर तेव्हापासून त्यांना ओळखतो मी. तर तेव्हा त्यांचा जो बिझनेस होता त्यांनी कधी जॉब नाही केलं. त्यांचा बिझनेस होता रिक्षाचा. रिक्षानंतर हॉटेल्स. म्हणजे त्यांनी माणसाने, मराठी माणूस काय करतो, फक्त जॉब जॉब जॉब. तर माणसाने पुढचा विचार केला पाहिजे. फक्त जॉब करून आपलं स्वप्न पूर्ण नाही करू शकत आपण. तर काहीतरी पुढे विचार करून त्यांनी आज हा हॉटेल व्यवस्थितपणे चालू आहे. तुम्ही ऐकलं असेल की 2015 साली त्यांनी हॉटेल चालू केलं. ठीक आहे. तर 15 म्हणजे आज 8 वर्ष आले. हॉटेल एकदम मस्त चालू होते. आणि त्यांच्याकडे असं नाही की फक्त आपल्या जवळचेच लोक येतात. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सगळीकडे लोक त्यांच्याकडे येऊन गेले. आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट करा, तुम्हाला कळेल की ते कसं, म्हणजे व्यवस्था काय आहे, सर्व्हिस कोणत्या प्रकारची मिळते. जेवणाबद्दल मला तर तुम्हाला एक नंबर जेवण मिळेल. 2 गृहिणी बसल्यात, त्यांच्या हातची टेस्ट तुम्ही करून बघा. आणि टेस्ट कशी असते तुम्हाला कळेल की कोकणामध्ये जेवण मिळतं. फिशमध्ये तुम्ही समजा सुरमई, पापलेट, आज आपण बांगडा खाणार आहोत, तर बांगड्याची टेस्ट
तुम्हाला सांगेन कशी असेल ती, तर तसं तुम्हाला त्या हॉटेल्समध्ये अनुभव करायला मिळेल. तर पुढची माहिती माझ्या भावाची असेल की तुम्ही हॉटेल म्हणजे तिथे कोणकोणत्या प्रकारच्या डिश अवेलेबल आहेत आणि रूम्स कसे आहेत. तर तुम्ही ते रूम्स पण आपण बघायला मिळतील, पण थोडी माहिती माझ्या भावाची तुम्हाला प्रोव्हाइड करतील की कसं म्हणजे जेवण काय असतं इकडचं, ती ताई तुम्हाला सांगेल. नमस्कार. तर ताई सांग की म्हणजे जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ ते स्पेशल आहेत तुझ्या हातचे. नमस्कार, मी अस्मिता विश्वनाथ कुंभेकर. जेवणामध्ये स्पेशल असं म्हणजे सकाळी नाश्त्याला मोदक, कांदा पोहे, घावण चटणी आणि माश्यामध्ये पापलेट, सुरमई, कोळंबी फ्राय पण एक नंबर टेस्ट होते. भरपूर एकदा माणूस जर आलं तो इथल्याचे दुसरी कुठे जातच नाही. एकदा आले की 4-5 इथे कंटिन्यू इथेच येत राहतो. तर तुम्ही पण येऊन बघा, उत्तम सोय केली जाईल, जेवणाची उत्तम चव मिळेल. तर तुम्ही ऐकलं असेल मंडळी की ताई म्हणाले की जेवणाची उत्तम सोय. तुम्ही खरंच एकदा व्हिजिट करा आणि जेवणाची टेस्ट अनुभवा की कशी तुम्हाला टेस्ट मिळेल. नॉनव्हेज असू दे, व्हेज असू दे. तसं ताईने म्हणाले की मोदकसुद्धा मिळतो. मोदक तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने तुम्हाला जेवण मिळेल. तर मित्रांनो बघा, बांगडे फ्राय होत आहेत आणि हा आहे बांगडा रस्सा. तर मंडळी तुम्ही बघू शकता चिकनचा झणझणीत कसं झाला आहे. तर याचं वासाच इतकं मस्त होतं की असं वाटतं की आताच खाऊ की काय. तर थोडा वेळ घेऊया आपण. सगळं काही झाल्यानंतर एकदाच आपण आपला प्लेट सेट झाला की तुम्हाला तो दाखवेन की कशा पद्धतीने तुम्हाला एक प्लेट म्हणजे एक नॉनव्हेज थाळी किंवा असं फिश थाळी कशा पद्धतीने ते सर्व केली जाते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला पूर्ण थाळी एकदा रेडी झाली की तुम्हाला मी दाखवेन, सांगेन. आणि टेस्ट तुम्हाला आधीच म्हणाले, टेस्ट 5 स्टार हॉटेलची टेस्ट तुम्हाला कमी पडेल. तुम्हाला ताईच्या हाताची टेस्ट आहे. मंडळी या जेवायला तुम्ही बघू शकता. हा आहे चिकनचा रस्सा, बांगड्याचा रस्सा, चपाती, हा आहे राईस आणि बांगडा फ्राय. तर मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो की कसं आहे याची टेस्ट. आणि हा आहे सलाड, लिंबू, कांदा, काकडी आणि गाजर. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही सगळे मंडळी जेवायला बसलेत. भावाजी, हा आहे निरूपण, अथर्व आणि श्रवण. तर या जेवायला सगळ्यांनी या जेवायला, सगळ्यांनी जेवायला या. तर बघू शकता मी आता टेस्ट करतो जेवणाची. या मंडळी जेवायला मी पहिला टेस्ट करणार आहे चपाती विथ चिकनचा रस्सा. एक नंबर बनवला आहे चिकनचा रस्सा. आता मी बांगड्याचा रस्सा चेक करूया कसा लागतोय. तुमच्या तोंडाला बघून पाणी येईल पण तुम्हाला कॅमेरामध्ये देऊ शकत नाही मी, तरी मी तुम्हाला सांगतो की टेस्ट कशी झाली. तर आहे बांगड्याचा रस्सा उत्तम या मंडळी जेवायला. आणि हा बघू शकता बांगडा फ्राय. तर बांगड्याची टेस्ट तुम्हाला सांगतो कसे झाले. मी कोकणी म्हणतात तर चिकन आणि मच्छी तर माझ्या जेवणामध्ये रोजच असते. फक्त आपले 2-4 दिवस सोडले तर आपण नेहमी चिकन आणि मच्छी तर खाणारच. एक नंबर. तर या सगळ्यांनी जेवायला. जेवण झाल्यानंतर आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. मंडळी, या हॉटेलचं जे लोकेशन आहे ते दापोली सिटीपासून 13 ते 15 किलोमीटर आहे. आणि याच्या जवळ समोरच पाळंदे बीच आहे हॉटेलच्या. आणि उजव्या बाजूला हरणे बीच आणि दापोली मुरड हा सगळ्यात फेमस बीच इथे तुम्हाला मिळतो फक्त 2 किलोमीटर आहे हॉटेलपासून. ठीक आहे, तर हॉटेल आतून कसं आहे ते आपण आता बघूया. चला तर मग. तर मंडळी बघू शकता हा आहे हॉटेल. ठीक आहे, तर हॉटेल आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला आता मी दाखवतोय. तर बघूया आपण आपल्या ताईचं हॉटेल आतमध्ये कसं आहे, काय काय सुविधा अवेलेबल आहेत हॉटेल्समध्ये. ठीक आहे, तर हा बघा वायफाय सुद्धा या हॉटेलमध्ये आहे. तुम्हाला वायफाय अवेलेबल आहे. हा आहे रूम, एसी रूम आहे. ओके, तर हा एसी रूम आहे. ठीक आहे, तर एसी रूम तुम्ही बघू शकता. एकदम मस्त प्रकारे रूम ठेवला आहे. टीव्ही सुद्धा अवेलेबल आहे. तर भाऊजी या रूमचा किती रेट आहे? ह्या तुमचं 4 लोकांसाठी 2500 रुपये पर डे आहे. ओके, पर डे म्हणजे टायमिंग 11ला इन आहे, सकाळी 11ला इन. ओके. आणि सकाळी 10ला चेकआउट आहे. ओके, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की सकाळी 11ला इन टाईम आहे आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे तुम्हाला 11 वाजता चेकआउट करायचं असेल. आणि रूम तुम्ही बघू शकता एकदम क्लीन अँड नीट रूम ठेवलेलं आहे. प्रायव्हेट बाथरूम सुद्धा आहे. टीव्ही. ओके, तर बघा रूम किती क्लीन आहे. ओके, टॉयलेट बाथरूम सुद्धा एकदम मस्त क्लीन ठेवलं आहे. बघू शकता तुम्ही. ओके, अशा पद्धतीचे रूम आहेत अवेलेबल. तर हा झाला ग्राउंड फ्लोअर. तर आपण आता वरती जातोय. आणि हा नॉन एसी रूम आहे. ओके ओके, तर हा नॉन एसी रूम आहे.
नॉन ए सी रूममध्ये सगळं काय अवेलेबल आहे, फक्त ए सी सोडून. म्हणजे सगळं टी व्ही असेल, तुम्हाला वायफाय मिळेल. बघा रूमची साईज बघा. ॲक्च्युली 4 माणसांचा रूम आहे, पण तुम्ही जर जास्त असाल तर तुम्ही भाऊजी म्हणजे काय असेल रेट, जर 6-7 माणसं सोबत आली तर हा रूम मिळू शकतो का? हां मिळू शकतो ना. ओके, मग त्याचे एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात की त्याच पैशामध्ये कसं काय असतं ते? नाही, एक 4 ते 5 लोक आम्ही 1500 मध्ये घेतो सीझनला. ओके ऑफ सीझनला आम्ही 1000-1200 मध्ये पण देतो. ओके, तर तुम्ही रेट ऐकला असेल. जर सीझन असेल तर 4 ते 5 लोकांचे 1500 रुपये आहे. ओके, तर 4 ते 5 एक्स्ट्रा लोक असतील तर त्याचे पर हेड 200 रुपये घेतो. ओके, तर तुम्ही ऐकलं असेल तर कसं रेट आहे. आता बघूया आपण फर्स्ट फ्लोअर, हा झाला ग्राउंड फ्लोअर. असे टोटल किती भाऊजी रूम्स आहेत अवेलेबल? एक एसी रूम आहे. ओके आज आपण पहिला पाहिलं तर एसी रूम आहे, बाकी सर्व नॉन एसी आहे. एक एसी आणि 2 नॉन एसी खाली आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला 2 नॉन एसी रूम आहेत. ते पण आपण पाहूया. ओके चला मग. तर तुम्ही ऐकलं असेल मंडळी की ए सी नॉन ए सी सगळ्या प्रकारचे रूम अवेलेबल आहेत. आणि हा आहे हॉटेल. खूप सुंदर बनवलं आहे आणि तेवढंच क्लीन ठेवलं आहे हॉटेल. बघू शकता तुम्ही हॉटेल. तर आता आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. आपण फर्स्ट फ्लोअरचे रूम बघूया. ओके, तर रूम बघू शकता. ॲक्च्युली 4 लोकांसाठी असं म्हणतात, पण ह्या रूममध्ये आरामात 7-8 लोक सुद्धा राहू शकतात. आणि ते म्हणाले की जर 4-5च्या वरती असेल कोण एक्स्ट्रा तर पर पर्सन 200 रुपीज आहे. आणि हा असेल बाल्कनी. बघू शकता मंडळी हॉटेलचा व्ह्यू. ओके, इकडे तुम्हाला पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे. ही असेल पार्किंग. किती मस्त लोकेशन आहे, नक्की तुम्ही एकदा भेट द्या. बघा तुम्हाला कसं वाटतं. कोकणामध्ये एकदम निसर्गामध्ये बसलेले हॉटेल आहे मनीषा निवास. ओके, तर भाऊजी पुढे कंटिन्यू करा. हा रूम कोणता आहे? हा नॉन एसी रूम आहे. ओके हा फर्स्ट फ्लोअरला नॉन एसी रूम आहे. अच्छा, रूमचं इंटेरियर तुम्ही बघू शकता. ओके, भाऊजी इकडे पण बाल्कनी आहे का रूमला? नाही, इथे बाल्कनी नाही आहे. ओके ओके, तुम्ही समुद्र सुद्धा पाहू शकता. अच्छा अच्छा, एकदम मस्त व्ह्यू आहे. ओके, हा समोर आहे समुद्र किनारा. झाडं वाढली. अच्छा, पावसाचा सीझन असल्यामुळे झाडं खूप आहेत, त्याच्यामुळे समुद्र दिसत नाही आहे. नाहीतर हॉटेलच्या एकदम समोरच समुद्र किनारा आणि रोड टच हॉटेल आहे. हा बघू शकता रोड. ओके, तर हा टॅरेसवरून दिसणारा व्ह्यू असेल. बघू शकता समुद्र एकदम किती जवळ आहे. हा समोर पाळंदे बीच आहे, बरोबर भाऊजी? ओके, पाळंदे बीच आणि ह्या साईडला आहे मुरुड, दापोली मुरुड बीच 2 किलोमीटरवरती. आणि नमस्कार. आता तुम्ही पूर्ण आपले हॉटेलचे रूम्स वगैरे एसी नॉन एसी रूम्स वगैरे पाहिलेले आहेत. फर्स्ट फ्लोअरचे, ग्राउंड फ्लोअरचे हे सर्व रूम तुम्ही पाहिलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण जेवणाची थाली वगैरे पाहिलेली आहे. फक्त तुम्हाला टेस्ट करणे गरजेचं आहे आणि ते राहायला येणे वन डेसाठी येणं म्हणजे ते तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही इथे कधी म्हणालात किंवा आम्हाला पालंदीमध्ये यायचं म्हटलं किंवा या हरणी बीचला यायचं म्हटलं तर आवर्जून तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रोव्हाइड केले की हॉटेल कुठे आहे आणि हॉटेलमध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर तुम्ही एकदा व्हिजिट करा त्याला. मी नंबर भाऊजींचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन आणि त्या ॲड्रेससुद्धा टाकेन. म्हणजे तुम्ही ॲड्रेस चेक करून या हॉटेलला भेट द्या आणि त्या चेक करा की कसं हॉटेल आहे. ठीक आहे, तर आपला व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला आपला सबस्क्राईब करा. जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.